राज्यात मनपा निवडणुकीच्या तोफा आज थंडावणार आहेत। राजकीय पक्षांचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। आज संध्याकाळी 5:30 वाजता सर्व प्रचारांच्या तोफा थंडावणार आहेत। 15 जानेवारीला मतदान आहे तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। मनपा निवडणुकीची रणधुमाळी आणि सर्व राजकीय पक्षांची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळते। राजकीय पक्षांचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे। आपले नाशिकहून प्रतिनिधी महेश महाले आणि नागपूरहून ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। आधी मी नाशिकमध्ये जाईल महेश यांच्याकडे। महेश, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी प्रचारांच्या सभा, बाईक रॅली आपल्याला पाहायला मिळतात। नाशिकमध्ये सुद्धा अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत होते। अनेक सभा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत। आज मात्र या तोफा थंडावणार आहेत। अगदी खरंय। खरं तर नाशिक महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती आणि आज हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी खरं तर निलम थंडावणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर नाशिकमध्ये भाजप जी आहे ती स्वबळावर आहे। शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती झालेली होती, तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना असेल, मनसे असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, शरद पवार गट असेल, असं त्यांनी खरं तर एकत्र येऊन खरं तर महायुतीला आव्हान दिलेलं होतं। मात्र आज खरं तर प्रचाराच्या तोफा थंडावत असताना महायुतीकडून अनेक नेत्यांच्या सभा घेण्यात आल्या। एकनाथ शिंदे यांची सभा झाली, देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, तर महाविकास आघाडीकडून फक्त ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभा पार पडलेल्या आहे। मात्र राष्ट्रवादी, शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, यांचे कुठलेही नेते जे आहे ते नाशिकमध्ये प्रचारासाठी आले नाही। त्याच्यामुळे एकूणच त्यांचे नेते आले नाही, त्याच्यामुळे त्यांचे देखील उमेदवार जे आहे ते चिंतेत सापडलेले होते। मात्र आज खरं तर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। आज ठिकठिकाणी अनेक उमेदवार जे आहेत ते शक्ती प्रदर्शन करणार आहे। ठिकठिकाणी प्रचार रॅलींचं आयोजन केलेलं आहे, तर बाईक रॅलींचं देखील आयोजन करण्यात आलेले। एकूणच जर बघितलं तर 15 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणारे आहे आणि 16 तारखेला मतमोजणी। त्यामुळे एकूणच नाशिक महानगरपालिका वर कोणाचा झेंडा फडकवेल हे खरं तर आता अवघ्या काही दिवसातच कळणार आहे। मात्र एकूणच प्रचाराची जी रणधुमाळी होती ती कुठेतरी आता संपताना दिसताना आपल्याला दिसून येते। जी, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर नागपूरहून जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय नागपूरमध्ये चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक प्रचार सभा झालेल्या आहेत। कशा प्रकारे या ठिकाणी रंगत पाहायला मिळाली आहे? नक्कीच नीलम, 151 जागांसाठी जे आहे ते नागपूर महानगरपालिकेमध्ये जे आहे ते निवडणूक होते। यामध्ये काँग्रेस असेल, भाजप असेल आणि इतरही पक्ष जे आहे ते मोठ्या मजबूतीने आणि मोठ्या ताकदीने मागील 2 आठवड्यापासून जे आहे ते या ठिकाणी प्रचार करत आहे। आणि प्रचाराची एकंदरीत रंगत जे आहे ते 2 आठवड्यापासून जे आहे ते नागपूर शहरामध्ये एकंदरीत पाहायला मिळाली। काँग्रेसकडून पाहायला गेलं तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असतील हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि काँग्रेसचे आमदार आणि नागपूरचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी विविध प्रचार सभा आणि रॅलीच्या माध्यमातून एकंदरीत जे आहे ते मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि सोबतच भाजपने देखील जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या सभा असतील, मुख्यमंत्र्यांचे काही टॉक शो आणि सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं देखील टॉक शो जे आहे ते नागपूरमध्ये पाहायला मिळालं। सोबतच महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विशेष लक्ष जे आहे ते संपूर्ण दोन्ही आठवडाभर जे आहे ते नागपूर शहरावर होतं। आणि छोट्या मोठ्या सभा आणि बैठकांवर देखील भाजपकडून जे आहे ते अगदी मायक्रो प्लॅनिंग करत जे आहे ते भर देण्यात आलेलं होतं। मात्र आज प्रचाराच्या तोफा थंडावणाऱ्या असतील तरी आज अखेरच्या दिवशी जे आहे ते एकंदरीत मुख्यमंत्र्यांचा रोड शो आणि बाईक रॅलीचं जे आहे ते एकंदरीत आयोजन जे आहे ते करण्यात आलं आहे। आज मुख्यमंत्री थेट बाईकवर स्वार होत जे आहे ते मतदारांसोबत जे आहे ते एकंदरीत संवाद साधतील आणि त्यांना एकंदरीत मतदानासाठी साथ घालणार आहे। त्यामुळे नक्कीच एकूणच प्रचाराचा जर धडाका पाहायला गेला नागपूरमध्ये पक्षांकडून जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी प्रचार करण्यात आला। आणि ज्या सभांमध्ये आरोप प्रत्यारोप झालेले होते त्यामुळे कुठेतरी जे राजकारण तापलेलं होतं, त्यामुळे ते तापलेलं राजकारण आज प्रचाराच्या थोंबा थंडावर असल्यामुळे जे आहे ते कुठेतरी आज थंड होणार आहे। मात्र अखेरच्या दिवशी नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं धन्यवाद ज्ञानेश्वर आणि महेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।